श्री टेके आय क्लिनिक सांगली राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री टेके आय क्लिनिक सांगली. सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा. आपले समर्पण, करुणा आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा यामुळे असंख्य लोकांचे जीवन निरोगी आणि आनंदी बनते. आपली सेवा म्हणजे आशेची किरण. आज आणि प्रत्येक दिवशी आम्ही आपल्या कार्याचा सन्मान करतो. प्रत्येक निरोगी आयुष्याच्या मागे एका काळजीवाहू डॉक्टरांचे योगदान असते. श्री टेके आय क्लिनिक सांगली यांच्यातर्फे डॉक्टर्स दिनाच्या भरभरून शुभेच्छा. आमच्या शाखा सांगली, सोलापूर, सांगोला, अष्टा, अथणी, अटपाडी, जत. संपर्क व आमचा पत्ता 100 फुटी रोड, गारपीर चौक, सांगली. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. नमस्कार. शर्वरी विथ कॉफी अनकट शो मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद दुःख भाग भवेत. याचा अर्थ सर्वांनी सुखी राहा, सर्वांनी आनंदी राहा, सर्वांनी रोगमुक्त राहा. दुःख कधीच तुमच्याजवळ नको यायला. हेच अर्थ आहे या छान 4 ओळींचा. आणि अगदी त्यालाच अनुसरून आपण साजरा करतोय डॉक्टर्स डे. देवानंतर कुणीतरी आपल्या जवळचं म्हणजे डॉक्टर. आणि अशा देवरूपी डॉक्टरांचा डॉक्टर्स डे साजरा करताना तिचा जागर न्यूज टीम तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे समाजातील असे डॉक्टर जे अनेक वर्ष जनतेच्या सेवेसाठी आपलं शिक्षण, आपला देह खर्चित आहेत. असे पडद्यामागचे रिअल हिरो. ते कधीच कुठे पुढे नसतात, पण त्यांच्या हातातून अनेक चांगली सत्कर्म होत आहेत. सकाळपासून आपण अनेक डॉक्टर्सचे शो बघितले. आत्ता आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाच्या अशा डॉक्टर येत आहेत, ज्यांच्यामुळं आपण हे जग पाहू शकतो, ज्यांच्यामुळं आपण चालू शकतो, हसू शकतो, बोलू शकतो. ती म्हणजे दृष्टी. आणि अशा दृष्टीची काळजी घेण्यासाठी श्री टेके आय क्लिनिक नेहमीच गेले 21 वर्ष कार्यरत आहे. अनेकांना त्यांनी दृष्टी दिलेली आहे, अनेकांना दृष्टीहीन होण्यापासून त्यांनी वाचवलेलं आहे. असंच एक जोडपं रमाकांत टेके आणि त्यांच्या सौ टेके कार्यरत आहेत. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. डोळ्यात एखादा फॉरेन ऑब्जेक्ट गेला तर चटकन डोळा सुचतो, पटकन डोळ्यात पाणी येतं. कुठंतरी इथं हर्ट झालं तर चटकन डोळे भरून येतात. इथं काहीतरी झालं तर इथं डोळे भरतात, इथं काहीतरी झालं तर इथे डोळे भरतात. ही आहे तिची किमया दृष्टीची. आणि ह्याची काळजी घेण्यासाठी विशाखा टेके, सौ विशाखा रमाकांत टेके गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत. हे जोडपंच कार्यरत आहे. रमाकांत टेके आणि विशाखा टेके यांनी अतिशय सुंदर असं हॉस्पिटल चालवलेलं आहे. माझी मैत्रीण आहे ती. आणि आज या ठिकाणी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. अगदी स्वच्छ, सरळ आणि मन मिळावू असं कॅरेक्टर आहे. परंतु डॉक्टर डे दिवशी खास आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्या आपल्याला सांगणार आहेत दृष्टीची, डोळ्यांची आपल्या काळजी कशी घ्यावी. बऱ्याचदा आपण डोळ्यांकडे दुर्लक्ष करतो, अगदी डोळे चोळतो, सोडून देतो. असं वाटतं डोळे चोळले म्हणून सुजले. बेसिक गोष्टींपासून आपण सुरुवात करू. अनेक आपले तिचं जागर न्यूजचे दर्शक बघतात, विशेषतः स्त्रिया अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे चटकन दुर्लक्ष करतात. तर कशी डोळ्यांची बेसिक, मुलं मुली सगळ्यांनीच कशी डेली दैनंदिन जीवनात कशी काळजी घ्यावी? सर्वात प्रथम तर मी आपले आभार मानते की तुम्ही आज मला इथे बोलवलं डॉक्टर्स डेच्या निमित्ताने. तर आपण डोळ्याची काळजी कशी घ्यावी, तर ह्यात सर्वात प्रथम मी असं म्हणेन की स्क्रीन टाईम.
तो सगळ्यात आता आजकालच्या ज्या बदलत्या जगामुळे किंवा आपल्या काही गरजा वाढलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये स्क्रीन टाईम वाढलेला आहे, तर स्क्रीन टाईम आपला खूप जास्ती आहे, तर तो कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच काही नियम आपण घालून दिले स्वतःला, तर मग तो स्क्रीन वापरण्याचा जो काही दुष्परिणाम आहे तो सुद्धा टाळता येतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाहेर समजा आपण बाहेर पडतोय तर प्रत्येकाने संरक्षक असा गॉगल किंवा चष्मा काहीतरी वापरलं पाहिजे, जेणेकरून धूळ वगैरे तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही. आणि जरी तसं काही झालं समजा, तर मग डोळे न चोळता पटकन तुम्ही पाण्याने साधं धुवू शकता, स्वच्छ पाण्याने. आणि जवळच्याच नेत्रचिकित्सकांकडे जाऊन दाखवलं पाहिजे जर समजा ते कमी नाही झालं, लालसर होतोय किंवा त्यातून घाण येते किंवा सुजलाय डोळा, तर घरी वाट न बघता पटकन जाऊन दाखवलं पाहिजे. झाल्यावर झालं. पण मी काय म्हणतेय की मी सकाळी रोज उठले किंवा रात्री मी कामावरून बाहेरून आले, तर विशेष करून आपण चेहरा धुतो. कधी कधी आयलाइनर असतं लेडीजचं, ते काढलं जात नाही. कधी कधी पुरुष मंडळी ही काय चेहऱ्यावर नुसता हबका मारतात पाण्याचा. पण स्पेसिफिकली काय डोळ्याची काळजी घेतली पाहिजे? म्हणजे डोळ्याला आता काही काही पेशंट मला म्हणतात आम्ही बशीमध्ये घेऊन डोळा धुतो किंवा सूर्याकडे बघत राहतो आराम होण्यासाठी, तर त्या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. सूर्यानं आणि उलट प्रखर होणार. उलट तुम्ही डोळ्यामध्ये क्लिन्सिंग मेकॅनिझम स्वतःची एक असते. म्हणजे आपण जेव्हा डोळा ब्लिंक करतो तेव्हा एक अश्रूचा थेंब आपल्या डोळ्यावरती पसरतो, म्हणजे डोळा ओलसर व्हावा हे त्याचं मेन कारण असतं. शिवाय काही घाण वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाते. म्हणजे डोळ्याला धुणे हा वेगळा काही प्रकार तुम्हाला करायची गरज नाहीये. तुम्ही पापण्यांची उघडझाप करतायत त्यातच तो डोळा स्वच्छ क्लीन होतो. म्हणजे डोळ्याला स्वतःचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तुम्हाला काही वेगळं काही त्याला आंघोळ करताना धुतलं पाहिजे किंवा काही लोक बशीत घेऊन धुतात किंवा असं पाण्याचा फपका मारतात, तर ते ऍक्च्युली चुकीचं आहे. तर त्यांनी उलट तुमचं काही समजा पोल्युटेड वॉटर असेल तर त्याचं इन्फेक्शन होतं. तर त्यामुळे तसं काहीही न करता रोजचं डेली तुम्ही आंघोळ करता तसा डोळ्यात साबण न लावता, साबण न जाता स्वच्छ चेहरा धुतला की बस झालं. बाकी काय त्याला वेगळं असं पाण्याचा हबका मारायचा, बस बाकी काहीही त्याला करायची गरज नाहीये. म्हणजे आणि काही काही पेशंट्स फेस वॉश वगैरे इथे चोळायचा का? नाही, अजिबात नाही. अच्छा, नुसतं पाण्याने. केमिकल काहीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही ड्रॉप सोडला तर दुसरं काहीही डोळ्याला घालायची गरज नाहीये. आता समजा काही जण म्हणतात मी कम्प्युटरवर खूप जास्त काम करतोय, डोळ्याला म्हणजे त्रास होतो, डोळे कोरडे पडतात, मग असे पेशंट्सना आम्ही सांगतो, IT प्रोफेशनल्स असतात तर मग त्यांना आम्ही एखादा ड्रॉप वगैरे प्रिझर्वेटिव्ह फ्री प्रिस्क्राईब करतो. तो घातला की तेवढाच डोळ्याला ओलावा मिळतो, आराम वाटतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त असं काही म्हणजे डोळा स्वतःची काळजी घ्यायला एकदम सक्षम आहे. त्यामुळे असं वेगळं आपण काय करायची गरज नाही. पण तुम्ही त्याला अपाय करायसाठी काहीतरी औषध स्वतःहून घालणे. आता काय होतं, स्क्रीन टाइम म्हटलं तर बऱ्याच जणांचं लॅपटॉपवर काम असतं, मोबाईल सतत बघावा लागतो. आमच्यासारख्या लोकांना तर कंटिन्युअस लॅपटॉप वरती थांबावंच लागतं. आणि मग कधीतरी असं होतं आणि मग कधीतरी असं नख लावतो, कधीतरी चोळतो, मग कधीतरी तिथला केस निघतो, कधीतरी तिथं फोड होतो. मग अशानी काहीतरी नंबर नसला तरी स्पेक्स असतात का असे काही? हो असतात असे, म्हणजे प्रोटेक्टिव्ह 0 नंबरचे चष्मे येतात, अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग येतं त्याला, म्हणजे जेणेकरून ते तुमच्या डोळ्यात जे कम्प्युटरचा लाईट आहे त्याची तीव्रता थोडीशी कमी करतात. म्हणजे ते वापरावेत. आणि ह्याच्या सोबतच तुमचं पोश्चर कसं आहे, तुम्ही स्ट्रेट बसलं पाहिजे. त्या कम्प्युटरचं जे काही स्क्रीन आहे त्याला तुम्ही पाहिजे तर ब्ल्यू ब्लॉकिंग मोड ऑन करू शकता किंवा नाईट मोड ऑन करू शकता, त्यातले रेज आपल्याला त्रास देऊ नयेत म्हणून. त्याचा प्रकाश एकदम प्रखर नकोय किंवा त्याचा प्रकाश एकदम कमी पण नकोय. रूममध्ये पुरेसा प्रकाश पाहिजे. आणि ह्याच्याशिवाय तुम्ही समजा तुम्ही कंटिन्युअस तुमचं 5-6 तास काम चालू आहे, तर एक 20-20-20 म्हणून एक रूल येतो. तर तो रूल काय सांगतो, तर तुम्ही साधारण 20 मिनिटं तुम्ही समजा काम करताय, तर 20 मिनिटं झाली की थांबायचं. 20 फूट लांब अंतरावरची कुठलीही वस्तू, मग झाड असेल, एखादं घर असेल, ते बघायचं आणि हे 20 सेकंद पर्यंत बघायचं. म्हणजे 20 फुटावरची कोणतीही गोष्ट दर 20 मिनिटाला 20 सेकंद बघायचं आणि परत तुम्ही तुमचं काम बॅक टू वर्क. एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचे डोळे रिलॅक्स होतात. कारण आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण जवळचा बघतोय म्हणजे डोळ्याला कमी त्रास होतोय, लांबचा बघतोय म्हणजे जास्त त्रास होतोय. ऍक्च्युली उलट आहे. म्हणजे तुम्ही लांबचं बघत असला तर डोळे रिलॅक्स असतात आणि जेव्हा तुम्ही जवळचं बघता तेव्हा ऍक्च्युली डोळे काम करतात. अच्छा. मग तुम्ही जेव्हा कम्प्युटर बघताय तेव्हा ऍक्च्युली डोळ्यांना त्रास होत असतो.
तर तो रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला थोडंसं लांबपर्यंत बघितलं दर्शक पाहिजे. होय, अत्यंत महत्त्वाची गोष्ट मॅडमनी सांगितली की कंटिन्युअस तुम्ही काम करू नका. जर तुमचं ते काम असेल तर 20-20 मिनिटानं रिलॅक्स करा आणि आता त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं त्या गोष्टी फॉलो करा. असं म्हटलं जातं की जेवढी ग्रीनरी तुम्ही पाहाल हम्म. तेवढं डोळ्यांसाठी चांगलं आहे. हे असं काय आहे का थेरी? म्हणजे मला वाटतंय त्यामागं पण तोच रूल असेल असं हां, मला की वाटतंय. लांब असतात लांब झाडं. असेल. हां. अच्छा. हम्म. त्याच्यानंतर डोळ्यांचं विशेष करून बऱ्याचदा लहान वयात मोठा नंबर येतो. हो. अगदी तिसरी चौथीच्या मुलांनाही सिलेंड्रिक नंबर असतो. हो. हो. अशा वेळी काय करावं पॅरेंट्सनी? त्यांच्या आहारात काय हवं का काय बेसिकली काय अशा अशा गोष्टी म्हणजे त्यांचं फ्युचर फार लहान वयात बरोबर, ह्या बरोबर. गोष्टी घडतायत. आता सध्याला कसं आहे की लहान मुलांमध्ये अचानकच चष्मे जास्त व्हायला लागले, म्हणजे नंबर कारण काय? जास्त यायला लागलाय. हां. तर याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर आपलं इंडोअर जे काम आहे ते वाढलंय. आता आपण लहानपणी आपण बाहेर किती खेळायचो. हां, आता मैदानी तसं खेळ. मैदानी खेळ. तर आता ते कमी झालेलं आहे. सूर्यप्रकाशात मुलं जात नाहीत आणि जवळचं काम खूप जास्त झालंय. मग तो अभ्यास असू दे किंवा कम्प्युटर असू दे, मोबाईल असू देत, ह्या गोष्टी जास्त झाल्या. तर ह्या आणि मोबाईल असं धरतं. हां. तर ह्या 2 गोष्टींमुळं लहान मुलांमध्ये एक प्रकारचा मायोपिक शिफ्ट म्हणतो आम्ही त्याला. तर मायोपिया पॅन्डेमिक आल्यासारखं झालंय, की सगळ्याच बऱ्याच लहान मुलांना तो मायनसमध्ये नंबर येत चाललेला आहे आणि त्याला अपुरा सूर्यप्रकाश आणि हे जवळचं काम, हे 2 गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तर मी पालकांना असं नक्की म्हणेन, की तुम्ही हे बघा, की तुमचं मूल निदान कमीत कमी किमान 2 तास तरी बाहेर खेळायला जातंय का? आणि त्याचा जे काही समजा मोबाईलचा वापर आहे तो थोडा कमी करता येतो का? आता काही गोष्टींमध्ये शैक्षणिक ठिकाणी तर आपल्याला फार काही त्याला हे नाही करता येत. पण ॲटलीस्ट थोडं कमी तरी करता आलं तरी पुरेसं आहे. आता तुम्ही सांगितलं की मुलांनी 2 तास तर निदान मैदानी खेळ खेळावा. पण काही शाळात किंवा काही आता ते खूळ आले ह्याचं क्लासेसचं. ऑनलाईन. हां, ऑनलाईन क्लासेसचं म्हटल्यानंतर त्यांना ते 10वीतल्या, 6वीतल्या, 4थीतल्या, 5वीतल्या मुलांना टॅब कंपल्शन आहे. हो. आणि कितपत योग्य वाटतं तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून हा नियम? आता आपल्याला म्हणजे म्हणजे डोळ्यांच्या दृष्टिकोनातून. डोळ्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. पण आता ही गरज आहे काळाची. म्हणजे आपण त्याच्या सोबतच राहायला पाहिजे. पण लिहू हां, शकतोच ना आपण. हां. काय आवश्यकता आहे त्या टॅबची? म्हणजे मला कळत नाही. पुन्हा त्या टॅब हातात आला, मग कळत न कळत ते दुसरं पण बघणं आलं. कारण त्याला नेट गरजेचं आहे. बरोबर. अनावश्यक गोष्टी बघणं होतं. हम्म. आणि मग मुलं तासनतास त्या टॅबमध्ये खेळलेली नजर होते. हो, बरोबर. मग त्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, तरी करायला पण हवंय. हां. थोडंसं तरी रिस्ट्रिक्ट करायलाच हवं निश्चित पालकांनी. आणि त्याच्याबरोबर ती म्हणजे हे बघा, की बाहेर पण खेळतोय का? त्याचं ते मी जे मगाशी बोलले तसे ते सगळे नियम पाळले जातायत का? अगदी खूप जवळून तर बघत नाहीये ना, अंधारात तर बघत नाहीये ना, पुरेसा उजेड आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी जर का केल्या आणि थोडंसं पालकांनी लक्ष दिलं तर मग मला वाटतंय काय अडचण येणार नाही. आहार कसा असावा? आहारमध्ये असं काही नाहीये, की तुम्ही नॉट व्हिटॅमिन ओन्ली एच्या लहान मुलांचाच, मोठ्यांचा पण. मोठ्यांचाच. म्हणजे डोळ्यासाठी काय आहार घेत राहावं सगळ्यांनी? असं डोळ्यासाठी आपण म्हणतो, आता सगळ्यांनाच माहिती आहे व्हिटॅमिन ए हे सगळ्यात महत्त्वाचं प्रथिन आहे, की ज्याच्या म्हणजे व्हिटॅमिन आहे, की ज्याच्यासाठी डोळ्याच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. मग तुम्हाला ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या हिरव्या पालेभाज्या, पालेभाज्या. अंडी किंवा फळं, जी पिवळ्या रंगाची फळं आहेत, पपई, केळी, आंबा, तर ह्या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असतं. तर त्याचं सेवन, दूध, अंडी ह्या सगळ्याचं सेवन केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी व्हिटॅमिन एचा सोर्स मिळतो. पण असं काही नाहीये की ते खाल्ल्याने तुमचा नंबर कमी होतो किंवा असं नाहीये. पण हा निश्चित तुमचं डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं त्याने. अच्छा. अशा पद्धतीनं आहार कसा असावा? पालेभाज्यांचं महत्त्व आपल्या जीवनात किती आहे हे आत्ता सांगितलं. आवळा पण डोळ्यासाठी खातात का? का असं काही नाहीये? आवळा पण हो आहे, म्हणजे त्याच्यात पण गाजर म्हणजे काय काय? गाजर, त्याच्यानंतर अंडी, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ब्रोकोली. फिश आहे, ब्रोकोली आहे. फिश सुद्धा आईसाठी हो, चांगला. हो, चांगलं. तर जे मुलं खात नाही किंवा जे मोठेही खात नाहीत त्यांनी जरूर हा आहाराकडं आपल्या लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आहार इतका महत्त्वाचा आहे. सोबतच मॅडम आपल्याला माहिती आहे
की अनेक वयस्कर लोक असतात आणि त्यांच्या मोतीबिंदूचं ते फुल म्हणजे असं व्हाईट डॉट झालेला असतो, हो. तरी पण ते ऑपरेशन टाळतात. हे बरोबर. कितपत योग्य आहे? मोतीबिंदू हा ट्रीटेबल ब्लाइंडनेस, आपलं ज्याला आम्ही म्हणतो की बरं होणारा ब्लाइंडनेस, यातला सगळ्यात मोठा पर्सेंटेज आहे आणि भारतामध्ये देखील. आणि ते होण्याचं मेन कारण तेच आहे की गैरसमजूत, की पिकेपर्यंत थांबायला पाहिजे. मग असं झालं, पिकेपर्यंत थांबलं की मग तो ऑपरेट होण्याच्या पलीकडे जातो, मग काचबिंदू होतो आणि मग नंतर काही कॉम्प्लिकेशन्स येतात. तो फुटतो पण हां, ना, हां, डोळ्यात हां. त्यानं तर इन्फेक्शन वाढतं. म्हणजे काचबिंदूमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर अच्छा. असं मला असं वाटतं की तसं न होता तुम्ही जर का दिसायला कमी येत असेल तर नेत्रचिकित्सकांकडे जा. नक्की कशामुळं कमी दिसतंय, नंबर आहे की काचबिंदू आहे की आणि काही पडद्याचा आजार आहे, हे म्हणजे तपासणी करणं म्हणजे ते गरजेचं आहे. मोतीबिंदू टाळणं हे काही शाणपणाचं नाही. नाही. लोक, मोती तुम्ही म्हणालात बरोबर. तसं, लोक पिकेस तोपर्यंत वाट बघतील. हो, बरोबर. हे योग्य नाहीये. बरोबर. नाही. खास दर्शक हो, तुमच्यासाठी आम्ही हा शो घेतोय, अवेअरनेस करतोय, त्यामुळं तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर डोळ्याला बऱ्याचदा मी म्हटलं की आयलाइनर किंवा काजळ यांनी अनेकदा इन्फेक्शन होऊ शकतात. हो. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? एकतर तुम्ही तुमचा तो आयलाइनर प्रॉपर चांगल्या कंपनीचा आहे का हे बघितलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, त्याचा यूज थोड्या कालावधीसाठी ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही लावल्यानंतर तुमचं काम झालं की तो आल्या आल्या घरी तुम्ही तो रिमूव्हरनी काढून टाकला पाहिजे. त्याची एक्सपायरी चेक केली पाहिजे. आणि सपोज तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वगैरे काय घालताय, तर हे सगळं आयलाइनर लावायच्या आधी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातले पाहिजेत. आणि काढताना मात्र पहिले कॉन्टॅक्ट लेन्स काढले पाहिजेत आणि मग आयलाइनर काढला पाहिजे आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस जे लावताना आजकाल मार्केटमध्ये ऑनलाईन कोणतेही सारे मिळतात येतायत. आणि हो. स्वस्तात मस्त म्हणून हो. डोळ्यांची म्हणजे फॉरेन ऑब्जेक्ट तुम्ही प्रॉपर डोळ्यांची हां. आत घालताय. बरोबर, ते कितपत योग्य आणि विशेष काय काळजी घ्यावी? नाही, कॉस्मेटिकली तुम्ही त्याचा वापर करू शकता, नाही असं नाही. फक्त तुम्ही एकदा बघा की त्याचा ब्रँड आणि हे व्यवस्थित आहे का, एक्सपायरी चेक करा. आणि महत्त्वाचं, क्रॉस कंटॅमिनेशन पण होतं. म्हणजे माझी कॉन्टॅक्ट लेन्स कोणी दुसऱ्यांनी वापरली, तर असं नाही पाहिजे. तुम्ही नवीन कॉन्टॅक्ट लेन्स घ्या जी तुमच्या स्वतःच्यासाठी असेल आणि एकदा यूज करून ती म्हणजे त्या वेळेपुरती अशी असावी. असावी. पण शक्यतो नंबर नसताना फॅशन म्हणून त्याचा वापर किती करावा? कारण नाही, आजकाल फॅशनच्या दुनियेत मुलं दोघंही ड्रेसेसच्या वरती मॅचिंग लावतात. बरोबर. हे योग्य आहे का? एक आय स्पेशलिस्ट म्हणून तुमच्याकडून सल्ला. कारण आता आम्हाला असं छान वाटतं की गोल्डन आईज, ब्लू आईज, आणि ते मग नाही. ते कितपत योग्य आणि ते कुठल्या ब्रँड्स, म्हणजे काय वापरावं ते? त्याचे काही ब्रँड्स, चांगले ब्रँड्स येतात. आता तर तुम्ही त्या ब्रँड्सचं तुम्ही माहिती घेऊ शकता नेत्रतज्ञांकडे जाऊन. आणि त्याचा एक कलर हे पण येतो आमच्याकडे, म्हणजे चार्ट पण येतो. हां, तो तुम्हाला हवा असेल त्या कलरचा तो मागवून घेता येतो. असे पेशंट येतात आणि फक्त मुली नाही, मुलंही येतात. म्हणूनच म्हटलं आता मग खूप फॅड आहे ते आईचं. येतात, तसं काही नाही. पण फक्त तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन केलं, म्हणजे तुमचे हात पहिले तर घालताना स्वच्छ पाहिजेत, नखं वाढलेली नाही पाहिजेत तुमची. आणि डेटॉलनी किंवा साबणाने स्वच्छ हात धुवून मगच तुम्ही ते घातले पाहिजेत. काढताना देखील आधी हात धुवून मगच ते तुम्ही काढलं पाहिजे. आणि त्याला ठराविक एक सोल्युशन येतं, प्रिझर्वेटिव्ह, ते त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवलं पाहिजे. ते प्रिझर्वेटिव्ह जे डबीतलं असतं तर ते पण तुम्ही डेली बदललं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत की कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना त्यांची काळजी जर का घेतली तुम्ही, तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना तुम्ही समजा टॅप वॉटरनी चेहरा धुतला, तर टॅप वॉटरमध्ये काही बॅक्टेरिया असतात. त्याचं इन्फेक्शन तुम्हाला डोळ्याला, विशेषतः कॉन्टॅक्ट लेन्स युजरला होऊ शकतं. तर त्याची काळजी नक्की घेतली पाहिजे तुम्ही. अच्छा, म्हणजे काळजी म्हणजे काय? म्हणजे डोळ्यात पाणी नाही जायला पाहिजे कॉन्टॅक्ट लेन्स घालताना. अच्छा, म्हणजे एकूणच कशा पद्धतीनं काळजी घ्यायची लेन्सेस घालताना हे मॅडमनी सांगितले. बऱ्याचदा प्रॉब्लेम असतो, मुलींचं लग्न ठरतं, हो, चष्मे असतात भले मोठे, बरोबर. आणि मग त्यावेळी परमनंट पुढच्या आयुष्यासाठी काय करावं मुलींनी, हाही प्रश्न बऱ्याचदा सतावतो. मग ते परमनंट लेन्सेस आहेत, मग त्याची काय भीती असते का, अच्छा. किंवा काय एक्झॅक्ट अशा लोकांनी काय केलं पाहिजे?
आता सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्हाला किती जरी मोठा नंबर असला तरी जर समजा डोळ्याची कंडिशन बघतो आम्ही, पडदा व्यवस्थित आहे का, बाकी काय पुढे साईड इफेक्ट नाही आहेत का, हे सगळ्या तपासण्या आम्ही त्या डोळ्याचं पूर्ण चेकअप करतो. बुबुळाची जाडी, वक्रता, टोपोग्राफी अशा काही टेस्ट असतात आणि रेटिना चेकअप. हे सगळं केल्यानंतर जर इलिजिबल असेल, काही प्रॉब्लेम नसेल, तर आता लेझर उपचार पद्धती आलेली आहे, लॅसिक म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये विथ ब्लेड आणि विदाऊट ब्लेड, ब्लेड फ्री असं लॅसिक येतं. तर ते तुम्ही करू शकता. साधारणतः एक 9 ते 10 मायनसमध्ये नंबर असेल तर आपण लॅसिक करू शकतो आणि त्यानंतरचा नंबर जो आहे त्याला नवीन एक ICL किंवा IPCL नावाची एक सर्जरी आली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या नंबरची लेन्स ही तयार करतो कंपनीकडून तुमच्या डोळ्याच्या हे मापाप्रमाणे. आपल्याकडे होतं हां, टेके आय होतं. क्लिनिकमध्ये. आणि ती आपण डोळ्यामध्ये इम्प्लांट करतो. त्याने ऑलमोस्ट -16, -18 पर्यंतचे नंबर पण घालवता येतात. हो, हां. पण मग ते आणि परमनंट असतं का? परमनंट किती वर्ष करू शकतो ते? किती वर्षाचं वयोमर्यादा काही नाही. तुम्ही 18 पासून आपण ही ट्रीटमेंट करतो. वयाच्या 18 वर्षापर्यंत आपण त्यावेळी ही चष्मा नाही घालावा लागत. वयाच्या 18 वर्ष तरी पूर्ण व्हायला लागतात. ते मोठं कारण ऑपरेशन आपल्या असतं की छोटं ऑपरेशन असतं? छोटंच असतं, फार काही मोठं किती नाही. वेळाचं साधारण असतं? 3 ते 5 मिनिटं. 3 ते 5 मिनिटं. आणि त्यांना भीती नाहीये? नाही, लेझर पण साधारण दोन्ही डोळ्याचा मिळून एक 10 ते 15 मिनिटं वेळ लागतो. म्हणजे किती प्रगत, ॲडव्हान्स. आणि मुलींना खूप टेन्शन असतं. बऱ्याच जणांना बरोबर, हां. नंबर मोठा असतो, सोडा वॉटर नंबर म्हणतात, तसा असतो. आणि ऐनवेळी लग्नाच्या वेळी मग प्रॉब्लेम येतात. मग ते ॲडव्हर्टाइजमेंट तर खूप आहे, पण करायचं नेमकं काय हा प्रश्न येतो. बरोबर. या ठिकाणी 21 वर्षाचा अनुभव आहे हाताला आणि त्यांच्या इथं या ट्रीटमेंट्स होतात हे आपल्याला कळायला आनंद झाला. आपले दर्शक हो पाहत आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांना याचा फायदा होईल. ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी म्हणजे तुम्ही या रूपात आहात. त्याची ती, जनतेची ती, अनेक महिला तुमच्या इथे येत आहेत. किती तर महिलांना तुम्ही एक सक्षम बनवताय, कारण दृष्टी खूप महत्त्वाची आहे. त्यासोबतच तुम्ही आईही आहात. सगळ्यात पहिले तुमचं क्वालिफिकेशन काय? शेवटी विचारते, कारण महत्त्वाचा शो डोळ्यांचे डॉक्टर म्हटल्यानंतर प्रश्न विचारले तुमचे. आता थोडंसं डॉक्टरांच्या पर्सनल आयुष्यावर बोलू. तुमचं शिक्षण? मी MBBS केलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून आणि नंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईहून म्हणजे तुम्ही complete केलं. आपल्याच गावचे? हो, आपल्याच. हां. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन? पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईहून केलं. किती वर्ष शिक्षणासाठी दिलीत ह्या? तसं बघायला गेलं तर मी रमाकांतजींना साधारणतः 2011 मध्ये जॉईन झाले. अच्छा. आणि त्याच्या आधी मी पोस्ट ग्रॅज्युएशन गायनॅकमध्ये पण केलं होतं लग्नाच्या आधी. ओके. मग लग्न ठरल्यानंतर मग परत ऑफ्थॅममध्ये मग साथ दिली त्यासाठी दोघांनी साथ मिळून. दिली. अच्छा. शिक्षणाचं तर सांगितलंच. एक 15 वर्ष तुम्ही कार्यरत आहात हेही सांगितलं. आपण मूळ गाव मिरजेच्या. बरोबर. का वाटलं पहिल्यांदा डॉक्टर व्हावंस? ॲक्च्युली मी माझ्या आईचे म्हणजे मामा, तर त्यांची मुलगी MBBSला तिला ॲडमिशन मिळालं. तेव्हा मी साधारणतः 5वीत वगैरे होते. मग ती आमच्याकडे दर सॅटर्डे संडे यायची. मग तिची पुस्तकं, तिचं सगळं, मग मी कधी कधी तिचं जर्नल कम्प्लीट करायला पण डायग्रॅम वगैरे करायला हेल्प करायचे. मला खूप छान वाटायचं. आणि मग तिथून मला असं तिच्याकडे बघूनच, म्हणजे ती माझी अशी आयडियल पर्सन. कोण? मामाची मुलगी? हां, आईच्या मामाची मुलगी. आईच्या मामाची. हां, ते लांब गावचे होते, मला वाटते काहीतरी नांदेडकरचे होते ते. आणि मग ती सॅटर्डे संडे म्हणजे आई जवळची त्यामुळे ती यायची. मग तिचं मी सगळं 4-4.5 वर्ष तिची ग्रोथ आणि ते सगळं बघितलं. आणि मग मला ते डोक्यात बसलं की नाही, मला डॉक्टरच व्हायचंय. आणि मग लकीली सगळं व्यवस्थित होत गेलं. मार्क पण चांगले मिळाले 12वीला. मग ऍडमिशन किती पण टक्के मार्क मिळाले 12वीला? मला 96 होते. अरे वा, लक्षात येत आहे. अनेक छोटी मुलं मुली पण आपली 10वी 11वी अनेक जण व्ह्युअर्स आहेत. तर बघा अभ्यास किती करायला पाहिजे. त्या काळात 96 मॅडमनी मार्क पाडले होते, बरोबर? कधी आई ओरडायची का अभ्यास घेताना? आईनंच मला वाटतंय, म्हणजे मेन सगळ्याचं करता करवता आईच आहे. कारण पप्पा पण आईनं खूप साथ दिली. म्हणजे तिला असं सारखं वाटायचं. आम्ही 4. आणि मग त्यातले कोण कोण काय काय? मी मोठी आहे. नाही, मी मोठी आहे. माझ्या नंतरचा भाऊ आहे तो मिरजला असतो, तो इंजिनियर आहे.
हां. तर 3 नंबरला बहीण आहे, ती पुण्यात असते. ती हाऊसवाईफ आहे, पण ती असंच फॅशन डिझायनिंग वगैरे करते. अच्छा. आणि आणि धाकटा भाऊ आहे सगळ्यात लहान, तो इंजिनियर आहे, तो पण पुण्यात अच्छा, असतो. म्हणजे घरातली डॉक्टर एकच, त्यामुळे तो हां. वेगळाच रुबाब आणि तो हां, रिस्पेक्ट थोडासा. अर्थात असतो. त्यामुळे मुलांना तुम्ही शो पाहताय कसं डॉक्टर झाल्यानंतर फॅमिलीत पण रिस्पेक्ट असतो, समाजात तर रिस्पेक्ट असतो, कारण तुमच्या हातनं कितीतरी पेशंट्स खूप छान बरे होऊन जात आहेत. काय तो एक आत्मिक आनंद काय? अं, खूप छान वाटतं. म्हणजे डॉक्टर म्हणजे काही एक डॉक्टर ही पदवी मागं लागल्यावर किंवा तुमच्यातनं आय थिंक तुमचं हॉस्पिटल आहे, हो. तर तिथून बरेचसे पेशंट बरे होऊन जाताना काय फील येतो? म्हणजे लिटरली आता पेशंट रडतात. 21 वर्ष म्हणजे तुमचे हजबंड 21 वर्ष, तुम्ही 15 वर्ष, म्हणजे कितीतरी लोकांची तुम्ही कामं पॉझिटिव्हली केली. म्हणजे असं एक छान काम केलंय असं वाटतं, की देवाने आपल्याला त्याच्यासाठी जन्माला घातलं, दृष्टी देण्यासाठी. काही काही पेशंट येतात जे बोथ आय ब्लाइंड असतात, म्हणजे काहीच दिसत नसतं. दोन्ही डोळ्यांना दोन्ही डोळ्यांनी. म्हणजे किती वाईट वाटत असेल. मी एक सर्जरी केली होती. म्हणजे ते गुजरातचे होते. ॲक्चुअली ते मालगाव इथले मालगावचे आहेत प्रॉपर. पण हं, काहीतरी त्यांच्या फॅक्टरीच्या कामासाठी म्हणजे कामगार म्हणून ते गुजरातला गेले होते. हं. ॲसिडची फॅक्टरी होती ती आणि हां. काहीतरी ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्यांचा 2 सहकारी होते. ते त्यांची डेथ झाली आणि ते वाचले. पण त्यांचं ना ते पूर्ण डोळ्यावर उडलं. हं, चेहऱ्यावर आणि डोळ्यावरती ॲसिड. हं, हं, आणि त्यात त्यांचे दोन्ही डोळे गेले. मग लिटरली ते ऑलमोस्ट 10-12 वर्ष ते ब्लाइंडच होते. म्हणजे हं. त्यांना फक्त असं हात हललेला किंवा असा कलर, आता तुम्ही रेड कलरचा घातलाय तर लाल रंग असा दिसत होता. चेहरेपट्टी किंवा असं काही ओळखता येत नव्हतं. आणि जवळ-जवळ 12 वर्ष ते त्याच ह्याच्यात होते. म्हणजे अच्छा. त्यांचे मिसेस म्हणजे रस्त्याने जाताना पण ते तिला म्हणायचे, की "तू भडक-भडक रंगाची साडी घाल, म्हणजे मला तुझ्या मागून येता फॉलो येईल, करता येईल फॉलो तुला. करता हं. येईल" असं. आणि नंतर ते आमच्याकडे आले. मग मी त्यांची बुबुळ बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि त्यातच एक केप्रो म्हणून एक नवीन हे आहे. तर केरॅटोप्रोस्टेसिस ते केलं मी आणि त्यांना 12 वर्षानंतर त्यांना दिसायला लागलं. मग त्यांना इतका आनंद झाला म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीला लहानपणी बघितलं होतं आणि त्यांची मिसेस त्यांना म्हणायची, "आपली मुलगी कशी आहे?" ते विचारायचे मिसेसला. तर ती जरा सावळी आहे, सावळी आहे असं त्या सांगायच्यात. तर त्यांनी बघितल्यानंतर तिला म्हणाले, "अरे किती गोरी आहे आपली मुलगी, तू असं का म्हणालीस सावळी आहे?" असं. आणि त्यांना इतका आनंद झाला, खूप छान. म्हणजे असं हे सगळे पेशंट ट्रीट केल्यानंतर असं वाटतं, तो की आनंद वेगळाच. की छान वाटतं. परत आजी-आजोबा येतात कधी-कधी आणि खूप आशीर्वाद देऊन जातात आणि खूप छान वाटतं. काही लहान सांग मुलं. सांगलीच्या वैभवात नाव टाकणारं, दृष्टीसाठी नामवंत असणारं टेके आय क्लिनिक म्हणजे खरंच मी पण मध्यंतरी एक 2-3 पेशंट पाठवलेले मॅडमकडं आणि इतके छान ऑपरेशन्स आणि इतके छान रिझल्ट्स त्यांना आले, की मॅडमना मी इंटरव्ह्यूसाठी आज बोलावलंच. कारण तिचा जागा न्यूज कायम तिला शोधत असते आणि त्यातनं मी माझी मैत्रीण विशाखा हिला शोधलं. ओळख नव्हती आणि मग आम्ही ऑपरेशनसाठी पाठवल्यानंतर एक आजी-आजोबा होते. खूप छान त्यांनी काम केलं आणि खूप छान ते पेशंट आहेत. त्यानंतरही हे गोड असे आपल्या आयुष्यात क्षणी येत असतात. पण कधीतरी पैसे नाहीत, हात रिकामे आहेत हं, हं. आणि डोळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. असं कधी पेशंट आले? येतात, येतात. मग काही-काही वेळेला आमचा ट्रस्ट आहे. हं. मग त्या थ्रू काही-काही वेळेला कुठलं फ्री ट्रस्ट आहे तुमचं? म्हणजे आमच्या हॉस्पिटलचंच ट्रस्ट आहे. अच्छा. हां, मग त्या थ्रू आम्ही कधी-कधी फ्री सर्जरीज म्हणजे म्हणजे करतच काय असतो. ट्रस्ट आहे? हे कोणासाठी उपयुक्त आहे आणि त्याचं काय काम आहे तुमचं कसं तेही सांगा. म्हणजे जे अगदीच गरजू आहेत तेही हं. कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. म्हणजे ही एक तुमच्याकडनं जनसेवा होईल. बरोबर. म्हणजे आमचं ट्रस्ट आहे ते फक्त गरीब लोकांसाठी, की ज्यांना पैशाची अडचण आहे पैशाअभावी पण मोतीबिंदू ऑपरेशन करू शकत नाही असं. तर काही DBCSच्या स्कीम्स असतात. त्याच्या अंडर आपण ते रजिस्टर्ड आहे ते ट्रस्ट. मग ओके. त्याच्या अंडर आपण फ्री सर्जरीज करतो जे काही के-के-आय क्लिनिकमध्ये हां. ज्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ऑपरेशन थांबलेत, त्यांनी उठा आणि थेट गाठा विशाखा मॅडमना, नक्की त्या हेल्प करतील आणि रमाकांत सर. मी तुम्हाला म्हटलं कधीतरी हातनं काहीतरी गोष्टी होत असतात. सगळ्या क्षेत्रातल्या आज डॉक्टर्स डे आहे. डॉक्टर ही माणूस असतो, पण पहिला देव माणूस असतो. बरोबर. जो माणसातला देव, तो देव माणूस म्हणजे डॉक्टर. कारण देवानंतर आपण आपसुकच तोंडातनं शब्द येतात, डॉक्टरांकडे जायचं. मला डॉक्टरांकडे नाही.
असे हे डॉक्टर लोक समाजात खूप मोठं काम करत आहेत. पण कधीतरी कळत न कळत हातून काहीतरी गोष्टी झाल्या की कोण काही बोललं तर हर्ट होतंय का? कारण शिक्षणापासून आत्तापर्यंत एक संघर्षमय लाईफ आहे. हो. तुम्हाला पर्सनल लाईफ राहतं का तुमचं? पर्सनल लाईफ कमी राहतं, पण आम्ही प्रयत्न करतो की मुलांना आणि घरच्यांना वेळ द्यावा. अच्छा. हां, कारण आता काही ठराविक वर्ष सोडल्यानंतर ते फक्त काम पैशासाठी राहत नाही. ती एक जबाबदारी राहते. आता समजा असिस्टंट आहेत, मी आज ऑपरेशनमध्ये आहे आणि आता एखादा चुका होऊ ऑपरेशन शकतात असिस्टंटकडनं. हां. ऑपरेशन झालेला एखादा पेशंट आलाय, तर मग जाऊ दे असिस्टंट बघून घेईल, असं नाही. तो एक आपलेपणा राहिलेला असतो. पेशंट मला शोधत आलेला असतो. हं. त्यामुळं मग त्याला कंपल्सरी बघणं म्हणजे मला ते बघावंच लागतं. म्हणजे इव्हन बघावं वाटतं की नाही आपण ते बघितलं पाहिजे. त्यामुळं आता त्या गोष्टी म्हणजे कर्तव्याच्या पलीकडे एक ती पॅशन झालेली आहे. हं. म्हणजे त्या आणि दृष्टीने आम्ही नैतिक बघतो. जबाबदारी. आणि नैतिक जबाबदारी. अगदी कारण बरोबर. घर, मुलं, बाळ, संसार सगळं सांभाळून हां. कधीतरी चुकून माकून असिस्टंटकडे जातं आणि कधीतरी काहीतरी घटना घडल्या की ते जिव्हारी लागतात. कारण आपण एवढं आपलं योगदान दिलेलं असतं. बरोबर. असे अनुभव येतात? असं काही खूपसं नाही काही. रेअर. अशा पद्धतीनं आपल्यासोबत ती स्वतःचं घर, दार सांभाळून जनसेवेसाठी आज श्री टेके आय क्लिनिकमध्ये आपल्या पतीच्या बरोबरीनं सौ विशाखा रमाकांत टेके उभ्या आहेत. आणि किती स्कीम, किती काय काय गोष्टी आज त्यांनी इथं सांगितल्या. हे सगळं करत असताना तुम्ही छंद जोपासता का तुमचं? काय छंद काय तुम्हाला? मी बॅडमिंटन खेळते. अरे वा, हां, म्हणजे वयाच्या 40शी नंतर मी शिकायला सुरुवात केली. ग्रेट. आणि टेबल टेनिस पण खेळते. आणि मला गाणं म्हणायला आवडतं, म्युझिकची आवड छंद आहे. जोपासता हे? हां, थोडेफार. आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपण जे जे डॉक्टरांचे इंटरव्ह्यू घेतले त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक डॉक्टरांनी आम्ही छंद जोपासतो, वेळ नाही तरी वेळ काढतो हे सांगितलं. दर्शक हो, या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं एक तुम्हाला कळायला पाहिजे की आपला छंद आणि आपलं शरीर, व्यायाम, एक्सरसाइज हे किती महत्त्वाचं आहे हे डॉक्टर्सनी सांगितलं. एवढे बिझी असतात डॉक्टर लोक. म्हणजे एक तर मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की बिलकुल वेळ नसतो. आमचं लाईफ पर्सनल लाईफच आहे. बालरोग तज्ज्ञ होते ते. काहीच लाईफ नाही आहे. तरी पण मी छंद जोपासतो. तरी पण मी एक्सरसाइज करायला करतो. आणि लागतंच ते. तुम्हीही तेच सांगितलं, एक्सरसाइज मस्ट आहे. बरोबर? अगदी बरोबर. काय सांगायचं आहे डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपल्या दर्शकांना? दृष्टीबद्दल सांगा किंवा रुटीन लाईफ सांगा, काही एक संदेश द्या आज. मला दर्शकांना असा संदेश द्यायचा आहे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने. मी डोळ्याचे डॉक्टर आहे, त्यामुळं ऑफकोर्स मी डोळ्याबद्दलच काहीतरी बोला. की मोतीबिंदू हा ट्रीटेबल आजार आहे. म्हणजे अंधत्व घालवता येतं त्यांनी. तर पेशंटनी घाबरून न जाता जर कमी दिसत असेल तर लवकरात लवकर नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही अतिशय सोपी, अतिशय सुरक्षित, वेदनारहित अशी शस्त्रक्रिया आहे. आणि नवीन लेन्स घालून तुम्हाला पुन्हा एकदा नवीन जग पहिल्याप्रमाणे बघता येईल. तर नक्कीच तुम्ही ते करा. धन्यवाद. मॅडम, तुम्ही इथं आलात आणि आमच्या दर्शकांशी बोललात, बातचीत केली. जवळपास आमचे 8 कोटी व्ह्यूज आहेत. प्रत्येक घराघरात आम्ही पोचतो आणि आमच्या या दर्शकांना तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. ती संधी दिलीत, आमच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल तिचा जागर न्यूज परिवार आणि हो दर्शक तुमच्याकडून आपण मारूया आभार या सांगलीकरांचे. धन्यवाद. थँक्यू मॅम. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.